धक्का तुम्ही काँग्रेसला मानता का नाही, सोडताय ते की नेते? अजिबात म्हणत वगैरे नाही. स्वार्थी लोक आहेत. खर तर आमचे राजीव सातवजी गेल्यानंतर त्याच्या कुटुंबातील एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीला विधान परिषदेवर त्यानंतर पूर्ण वेळ पुन्हा दुसऱ्या टर्म मध्ये विधान परिषदेवर वेळेस सगळं काँग्रेसनी दिलं. त्या कुटुंबाच्याकडे एक भावनिक राहुल गांधींचे संबंध होते. पण मला वाटत नव्हतं की इतकं सर्व मिळूनही प्रज्ञाताई असं कुठला निर्णय घेतील. त्यामध्ये नेमका काय त्यांचा राजकीय स्वार्थ आहे मला माहिती आहे. कारण 5 वर्षाची त्यांची आमदारकी शिल्लक होती पुन्हा विधान परिषदेची, आणि अशा स्थितीमध्ये असा निर्णय घेणं तर कुठे ना कुठेतरी काही अडचण आहे का, आता आम्ही त्यापर्यंत काही गेलो नाही किंवा तो विषय आमच्या पुढे तरी सध्या नाही. पण पक्षाने सर्व देऊन त्यांच्या कुटुंबाला आणि एक समर्पित असं एक घराणं काँग्रेसचं होतं. प्रज्ञाताईंच्या संदर्भात त्यांचं काही फार कार्यकर्ते वगैरे गेलेत अशातली गोष्ट नाही आहे, आणि त्यांचं काही संघटनेमध्ये फार काही योगदान आहे असं नाही. तर राजीव सातवजींची अर्धांगिनी म्हणून तेवढंच एक त्यांचा संबंध पक्षाशी आहे. हो, त्यांनी राजीनामा दिल्यामुळे विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद ज्याच्यावर दावा होता काँग्रेसचा तेही धोक्यात येण्याची शक्यता आहे. नाही, हे तर आता अडवण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षनेता नकोच आहे, आणि तो एक नवीन प्रयोग करू इच्छित आहेत की 5 वर्ष राज्यामध्ये विरोधी पक्ष नेत्याशिवाय सरकार चालवायचं आहे. त्यामुळे कदाचित ती बाजू सुद्धा असू शकते की त्यांच्या राजीनाम्यामागे वरच्या हाऊसचा विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता हा काँग्रेसपासून दूर नेता येईल. कारण तिथे तर ती काही अट नव्हतीच, किंवा अट होती तरी तेवढे आमदार वरच्या हाऊसमध्ये आमच्याकडे होते. आम्ही पत्रही दिलं होतं बंटी पाटलांचा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यासाठी. या अधिवेशनात ते करू शकले असते. ठीक आहे, खाली अडचण होती, 10% अट पूर्ण होऊ शकत नव्हती, वर कुठे होती. तरी हे 7 दिवसाचं अधिवेशन किंवा दानवेजी गेल्यानंतर इतका कालावधी 2-3 महिन्याचा का घालवला, याचं उत्तर सरकारपाशी आहे का? अशोक चव्हाण यांनी टीका केलेली आहे की नाना पटोले यांनी तेव्हा अचानक राजीनामा दिला, त्यामुळे सरकार पडले, त्यामुळे काँग्रेसवर आता ही वेळ आलेली आहे असं ते म्हटलं. नाही, यामध्ये अर्ध सत्य आहे की एक तर गोष्ट खरी आहे की त्यावेळेस ती चर्चा खूप जोरात होती की त्यांनी राजीनामा दिला नसता तर अशी काही घटना घडली नसती असं वगैरे म्हटलं जातं. परंतु शिंदे साहेबांनी ज्यावेळेस शिवसेना फोडली त्यानंतर तो विषयच नाही. ते असते तरी ते फुटले असते किंवा नसते तरी फुटले असते. त्यामुळे ह्याला फार काही या भूमिकेला महत्व देण्याची गरज मला वाटत नाही. कोकाटेंच्या संदर्भात सरकारची भूमिका ही कायद्याला धरून नाही, कायद्या पायदळी तोडवण्याची भूमिका आहे, न्यायालयाचा अवमान करणारी भूमिका आहे, संविधानाला न जुमानणारी भूमिका आहे. आणि ही भूमिका म्हणजे न्यायालयापेक्षा सरकार मोठे आहोत, आम्ही कुणालाही जुमानत नाही, मन वाटेल ते आम्ही करू, अशी ती भूमिका आहे. जर सुनील केदारांचा राजीनामा आमदारकी 24 तासाच्या आत रद्द केली जाऊ शकते, राहुलजींचं घर खाली केलं जाऊ शकते खासदारकी संपुष्टात आणून, तर जे काही अभय दिलं जातं त्यावेळेस या सरकारला वाटतं की सरकारमधील एक मंत्री गजाड होताना आमची मान खाली झुकेल. पण महाराष्ट्रातील जनतेच्या पुढे त्यांची मान नक्कीच खाली झुकलेली आहे या सरकारची. आणि त्या पलीकडे जाऊन सांगतो की इथे काहीही करा,
उद्या कुणाचे मर्डर केले तरी ते बेलवर आहेत, म्हणून सरकारमध्ये उद्या उपमुख्यमंत्री वगैरे झालेले भविष्यात तुम्हाला दिसतील. कारण कितीही मोठा गुन्हा केला, काही केलं तरी त्याला वाचवण्याचा प्रयत्न होईल आणि तो सुरू आहे, तो अनेक केसमध्ये आहे. हो, या सगळ्या घडामोडी सुरू असताना धनंजय मुंडे दिल्लीत जाऊन आले, अमित शहाना भेटून आले. त्यावेळेस राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना त्यातलं काही माहित नव्हतं. मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावली जाते अशी चर्चा आहे. नाही, सर्वांना सर्वच माहीत आहे, खालून वरपर्यंत सर्वच माहीत आहे. पण राजीनामा मागेल कोण आणि घेईल कोण? राहिला धनंजय मुंडेंचा विषय, त्यांचा रिप्लेस म्हणून घेत असतील तर तो त्यांचा पक्ष, त्यांचा प्रश्न आहे. त्यांना मंत्रिपदाचा का राजीनामा द्यावा लागला, इथून नव्यानं सुरुवात त्याची ती करावी लागेल. परंतु आज तरी मला वाटतं की त्यांचा नंबर लागतो की नाही या संदर्भात कुठेही स्पष्ट भूमिका नाही. मुंबई महानगरपालिकेची सगळ्या चर्चा सुरू आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा ठाकरे बंधूंसोबत जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसला एकटं पाडून ही सगळी भूमिका घेण्यात येते का? काय नेमका पिकार? नाही, यामध्ये नक्कीच ती भूमिका आता पुढे येताना दिसते आहे. आता आमच्या मुंबईच्या लोकांना वाटतं की आम्ही आघाडी करायचीच नाही मनसे शिवसेनेबरोबर, त्यामुळे त्यांनी भूमिका ती स्वीकारली आहे. त्यांचा अभ्यास दांडगा आहे मुंबईतल्या सगळ्या नेत्यांचा. त्यामुळे झालेल्या मागच्या निवडणुकामध्ये जी परिस्थिती उद्भवली विधानसभेमध्ये, त्यामुळे आमच्या लोकांनी भूमिका क्लिअर केलेली आहे. आणि मुंबई आमचे हे स्वतंत्र मुंबई प्रदेश अध्यक्ष पद हे वर्षाताई गायकवाडकडे, त्यांच्या नेत्यांच्या बरोबर बैठक झाली. त्यांनी एक नाही, दोन नाही, 3दा ती भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे काय होईल, कोण कोणाबरोबर जाईल, कोणाची नव्यानं युती होईल, कोणत्या नव्या आघाड्या होतील, यापेक्षा काँग्रेसची भूमिका आता स्पष्ट आहे. विजू, तुम्ही आता जसं म्हटलं की मुंबईचे तुझंच चाललाय, हे मला वाटतं की महानतेचे लक्षण आहेत. महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसची विदर्भात काय भूमिका आहे, कोणासोबत अलायन्स करणार आहे, कसं? आम्ही नागपूर, चंद्रपूरमध्ये समविचाराशी, पुरोगामी विचारांशी जे विचार जोडलेले पक्ष आहेत त्यांच्याबरोबर वाटाघाटी सुरू आहे. चंद्रपूरच्या आणि 2-3 दिवसामध्ये त्या सगळ्या वाटाघाटी पूर्ण होतील असं मला वाटतं. वंचितसोबत काय भूमिका असणार आहे या सगळ्या वंचित चालली आहे, चर्चा चालली आहे. चंद्रपूरचे जे आमदार आहेत, एवढे मोठे उद्योगपती आणि सगळं असताना मग अशा जे उद्योगपती आमदार आहेत त्यांना अशी घरं घेण्याची गरज का पडते? कोकाटे सुद्धा त्यांचं बॅलन्स शीट मला वाटतं की ते मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारणं सोयीचं. त्याचं उत्तर त्यांच्यापाशी आहे, त्यांचं उत्तर मी कसं काय देऊ शकेल? सिडकोमध्ये काही कंत्राटदारांना खुश करण्यासाठी नियमाची मोडतोड केली जात आहे. सिडकोमध्ये काही कंत्राटदारांना सगळंच चाललेलं आहे. आता त्यावर न बोललेलं बरं. आभाळ फाटलेलं आहे, शिवणार कुठून? चादर फाटली तर शिवता येईल, आभाळ फाटलेला आहे आणि आभाळ एवढं सगळं काम चाललेलं आहे. प्रचंड हाहाकार म्हणण्यापेक्षा आता सगळं स्वायत्तताच संपुष्टात आलेली आहे. आणि जे म्हणेल सरकार ते अधिकारी करतात, कंत्राटदारही करतायत. त्यामुळे महाराष्ट्र हे एकदम स्वच्छ कारभार करणारं महाराष्ट्र आहे असं बिरुदावली सुद्धा लावून घेण्यासाठी सगळे मोकळे. थँक्यू. किंवा काय सल्ला राहील या बाबतीत, काय वाटतं यावर? नाही, असं आहे, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. त्यांचा अनुभव तो वेगळा आहे. त्यांनी त्यांचा अनुभव कथन केलेला आहे. त्यांचं मत जे आहे की ते मत आमच्याकडे शिफ्ट होत नाही आणि उलट पक्षाला त्याचं नुकसान होईल मनसेच्यामुळे, अशी त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. पण हीच गोष्ट तुम्ही मुंबईबद्दल लागू तर मनसे नाशिकमध्ये काँग्रेस मनसे सोबत जात आहे मात्र. नाही, म्हणजे मी सांगितलं की तेथील लोकल बॉडीमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये वेगवेगळी भूमिका तिथली मंडळी सोयीनुसार घेतात. कदाचित ती त्यांच्या सोयीची आहे,
म्हणून त्यांनी ती भूमिका घेतली असेल. प्रज्ञा प्रज्ञा सावंत यांना सोयीची जे म्हणतायत बाबा संजय राऊत यांचं असं वक्तव्य आहे, शरद पवार यांनी अजित पवारांची आपलीवणी करणे म्हणजे भाजपशी मिळवणे नाही असं संजय राऊत म्हणताय. म्हणजे सोयीचं राजकारण करताना त्या बाबतीत बोलत होता. बघा, 14 पासून महाराष्ट्रातलं राजकारण नासवलं गेलं आहे. हे नासलं सडकं राजकारण झालेलं आहे. ना राजकारणाला इथिक्स आहेत, ना राजकारणाला संस्कार राहिले आहेत, ना राजकारणामध्ये संस्कृती राहिली आहे, ना राजकारणामध्ये इमानदारी राहिली आहे, ना राजकारणामध्ये मैत्री राहिली आहे, राजकारणामध्ये दोस्ती राहिली नाही, राजकारणामध्ये आता भ्रष्टाचार राहिलेला नाही, राजकारणामध्ये आता गुन्हेगारी सुद्धा जवळची वाटायला लागली आहे. त्यामुळे परिस्थितीनुसार सोयीनं सगळ्या काही गोष्टी चाललेल्या आहेत. हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला खड्ड्यात घालणार आहे, हे आता स्पष्ट होत आहे. शरद पवार एक म्हणजे पितामह म्हणून या संपूर्ण महाविकास आघाडीमध्ये बघण्यात येतात. मनसे सोबत जिथे मुंबईत चर्चा होत असताना तर शरद पवारांकडून अशा काही सूचना आल्याची चर्चा सुरू आहे की काँग्रेसलाही मनसे सोबत घेऊन मुंबईत लढावा वगैरे असं. मला माहित नाही, मी माहिती घेऊन सांगतो. संजय शिरसाट म्हटले की प्रज्ञा सातव यांना काँग्रेसमध्ये त्रास दिला जात होता म्हणून त्यांनी पक्ष सोडलेला. नाही,